टम्म फुगलेला पराठा बघून तर ना जेवायलाच बसू वाटत होतं. म्हणून काय केलं, पराठा गार होण्यासाठी त्याला खोलून बघितलं, तर सारण आतमधून पूर्णपणे भरलेलं होतं आणि अगदी छानपैकी या ठिकाणी पराठा भाजला गेलेला होता. आता तुम्ही म्हणाल, हा पराठा कशाचा आहे? चला, हा पराठा ना मी बटाट्याच्या भाजीपासून तयार केलेला आहे. बटाट्याची भाजी म्हणाल तर अगदी तोंडाची चव वाढवणारीच झालेली एक नंबर. आता बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी ना 6 बटाटे घेतले, मधून कापून घ्यायचे, 1 ग्लास पाणी ओतून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता 4 शिट्ट्या होतात तोपर्यंत या ठिकाणी मसाला तयार करून घेऊया. 2 कांदे उभे काप करून घेतले, अर्धा इंच अद्रक, लसणाचा 1 गड्डा सोलून घेतला. आता यामध्ये 1 चमचा खरडाही घालायचा. अगदी झणझणीत या ठिकाणी पराठा बनला पाहिजे यासाठी. आता थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि अर्धा चमचा जिरे घालून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. आता या ठिकाणी बटाट्याची भाजी तयार करण्यासाठीचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे. फोडणीसाठी 1 चमचा तेल घेतलं. त्यामध्ये वाटण जे तयार करून घेतलेले आहेत ते घालायचे आणि मंद आचेवर हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. हे वाटण भाजते तोपर्यंत मी ना काय केलं, कुकरमधून बटाटे बाहेर काढले आणि ते सोलून घेत आहे. मस्तपैकी या ठिकाणी मसालेही भाजतो आणि दुसऱ्या बाजूला बटाटे सोलूनही झालेले आहेत. मसाला आता चांगला परतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. हळद ही मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. आता यामध्ये शिजवून घेतलेले जे बटाटे आहेत ते घालूया. हातानेच या ठिकाणी स्मॅश करून मी घेणार आहे. तुम्ही हवं असल्यास किसणीवरती किसूनही घेऊ शकता. अशा पद्धतीने हाताने सर्व बटाटे मी स्मॅश करून घालते. चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर कढई मी खाली घेतलेली आहे आणि मस्तपैकी या ठिकाणी बटाटा मी स्मॅश करून घेणार आहे. आता स्मॅशरही घेतलेला आहे. सुरुवातीला मी चमच्याने मिक्स करून घेते, नंतर स्मॅशरने एकजीव करून घेते. आलू पराठ्यासाठी लागणारी भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. कणिक मळून चांगली भिजली गेलेली आहे. मर्दून घ्यायची. मर्दून घेतल्यानंतर यातील छोटा गोळा काढून घ्यायचा. गोळा काढून घेतल्यानंतर पिठामध्ये आपण हा गोळा बुडवून घेणार आहोत. पिठामध्ये हा गोळा बुडवून घेतल्यानंतर आपल्याला ना याची पारी तयार करून घ्यायची आहे. पारी तयार करून घेतल्यानंतर आपण जे आलू पराठ्यासाठी मिश्रण तयार केलेले आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हलक्याशा हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तवा गरम झाला की थोडंसं तेल शिंतडून घ्यायचं आणि यावरती पराठा घालून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी हा पराठा आपल्याला तेलावरती किंवा तुपावरती खरपूस भाजून घ्यायचा आहे. मस्तपैकी हा आलू पराठा खायला लागतो. यातील भाजी जी आहे ते तर खूपच छान बनली गेलेली आहे. अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन रेसिपी